आपले संस्कार कमी पडले असं मी का म्हणते सांगतेच पुढे. नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी ठीक 7 वाजता आमच्या एरियामधल्या सगळ्या बायका चकित अवस्थेत. कारण येते काय तर घंटागाडी. बायकांचे चेहरे असे की अरे वा, आज मनपाने सरप्राईज दिले बुवा. नवीन वर्षाचं रिझोल्युशन आईला मदत करायची म्हणून कुशने बनवला होता ब्रेकफास्टसाठी केक. केक काही फुगला नाही, कुशचा चेहरा मात्र फुल फुगला. केक पाहून लवने मारली कलटी. म्हणतो मम्मी आज मला फ्राईम्स दे. फ्राईम्स फक्त खाल्लेच नाही, फिंगर रिंग्स बनवून एन्जॉय पण केले. लव स्कूलमध्ये जायला रेडी आणि हातात भरपूर स्नॅक्स. म्हणतो मित्रांसाठी न्यू इयर ट्रीट आहे मम्मी. पाडवा हे आपले न्यू इयर असे पटवून न देण्यातच आपले संस्कार कमी पडलेत. संध्याकाळी मी ठरवलं आज स्वतःलाच पॅम्पर करायचे. घरचे तेल घेऊन पार्लरला निघाले. हेड मसाज करणार होते पण आधी भोवया कोरल्या, कारण प्रायोरिटी महत्त्वाची असते. हेड मसाज इतका स्मूथिंग आणि रिलॅक्सिंग की क्षणातच स्वर्गसुखाची प्राप्ती झाली. माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहत असताना नवऱ्याच्या चेहऱ्यावर जास्त ग्लो दिसला. का? कारण बिल त्यांनीच भरलं ना. रात्रीचे जेवण पाहून कुशने कपाळाला हात लावला. म्हणाला जेवण आहे की चाट कॉर्नर? वडापाव, कचोरी आणि सँडविच. सगळेच म्हणतात डाएट करा उद्यापासून. आणि शेवटी काय तर ग्रँड एंट्री. कोणाची? आरू आणि भाऊजींची. न्यू इयर विश करायला. तर असं होतं आमचं नवीन वर्षाचं पहिलं पान. चला तर मग बाय.